नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची तारीख आहे 24 डिसेंबर, वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी म्हैस बाजार दाखवतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। आता या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण म्हशी आलेल्या असतात आणि व्यापाऱ्यांच्या पण म्हशी। मित्रांनो, आपण सुरुवातीला अगोदर तुम्हाला आपण शेतकरी म्हैस बाजार दाखवतो। या बाजारामध्ये 60,000, 70,000, 80,000, 90,000 अशा कमी रेंजच्या म्हशी आलेल्या असतात किमतीच्या। तर त्यासाठी तुम्हाला अगोदर आपण शेतकऱ्याचा बाजार दाखवतो, नंतर तुम्हाला ज्या दावणीच्या म्हशी मित्रांनो मोठ्या मोठ्या 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये किमतीच्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही। तर मित्रांनो, बाजार वगैरे बघू शकता तुम्ही। हा शेतकरीचा बाजार आहे। इथं तुम्हाला कमी किमतीमध्ये, म्हणजे कमी म्हणजे जास्त कमी पण नाही भेटत मित्रांनो, पण 60,000 70,000 यांच्या म्हशी मला इथं भेटतात। तुमची का किती किंमत आहे याची? याची 21 हा बरोबर। मोठी म्हैस आहे। कोण गावचे काका तुम्ही? भोकर भादलीची आहे का? किती बोलताय किंमत? हा ना हा ना ना 1,20,000 सांगितले का तुम्ही? किती जाब्याची? तिसरी यामध्ये आहे का? आणि जनल्यावर किती दूध देते? 14 लिटर। तर मित्रांनो, जनल्यावर 14 लिटर दूध देते म्हैस बघा तुम्ही। भोकर भादली पारोडाकडची इथे चांगली म्हैस आहे मित्रांनो, मोठी म्हैस आहे। नंबर आहे का काका तुमच्याकडं? बोला बरं। 84 59 32 32 55 बरोबर। व्यवहारात कमी जास्त होईल ना? हा बरोबर। तर मित्रांनो, शेतकरी जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर संपर्क करा तुम्ही। चालेल काका। इकडं पण तुम्हाला आपण म्हशी दाखवतो मित्रांनो बाजाराची। आता इकडे ज्या म्हशी मित्रांनो, या व्यापाऱ्यांच्या म्हशी इकडे समोर, या मारवाड जंगलच्या म्हशी मित्रांनो, या राजस्थानकडच्या म्हशी असतात। त्यांची जी किमती मित्रांनो 70,000 75,000 80,000 या रेंजचे या म्हशी असतात इकडं। हे बघा। आता कसं आहे मित्रांनो, आता काही जाफराबादी आपण घ्यायला गेलो काय त्याच्या माग भेटतात, तर त्यामुळे लोक कसं आहे मग या घेऊन घेतात घरगुतीसाठी जर कोणाला घ्यायची असेल। आता इकडं पण म्हशी मित्रांनो, इतिकीचे व्यापारी आणि पुढे तुम्हाला दाखवतो मित्रांनो अजून शेतकऱ्याच्या म्हशी आलेल्या असतील ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत। आता एक म्हशी मित्रांनो शेतकऱ्याची म्हशी किती किंमत आहे हो? किंमत किती? किंमत 60,000। कोण गावचे आपण? रत्नापिंपरी। तर मित्रांनो, म्हशीची 60,000 किंमत आहे रत्नापिंपरीची। किती महिन्याची जनलेली भाऊ? 2 महिन्याची जनलेली। किती दूध येईल? 4.5 लिटर दूध आहे। नंबर आहे तुमच्याकडं? नाही दादा, नंबर नाही, पाठ नाही। बरोबर, चलो। तर इकडं पण काही म्हशी मित्रांनो त्या पण तुम्हाला दाखवतो। आज तुम्हाला आपण शेतकऱ्याच्या म्हशी दाखवणार आहोत, पण जास्त आलेले नाही मित्रांनो शेतकऱ्याच्या म्हशी। जेवढ्या म्हशी आलेल्या होत्या तेवढ्या आपण तुम्हाला दाखवलेल्या आहे। इकडं पण पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हशी मित्रांनो। किती दूध आहे म्हशीला? आता 9 लिटर आहे। आता 5 दिवस जनरली 9 लिटर। कोण गावचे तुम्ही? चोपडा इंगोल्याची आहे का? बरोबर। आता म्हैस बघा मित्रांनो तुम्ही, आता 9 लिटर दूध आहे म्हशीला, 5 दिवसाची जनलेली, चोपडा इंगोल्याची। काय नाव आपलं? अरुण सुरेश धनगर। बरोबर। काय किंमत म्हणतायची? तिची 75 सांगतोय, 55 पर्यंत मागताय। 75 सांगताय, 55 पर्यंत मागताय का? काय अपेक्षा आपली? 70 71ची अपेक्षा आहे। आता 9 लिटर दूध आहे, 5 दिवसाची जनलेली। नंबर सांगा बरं तुमचा। नंबर सांग। 9158 55 65। बरं चालेल। शेतकरी का आपण? शेतकरी। बरं। तर मित्रांनो, शेतकरीची म्हैस 5 दिवसाची जनलेली, जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करा तुम्ही। आता ही म्हैस बघा मित्रांनो,
तोलावरची आहे. त्या म्हशीचा व्यवहार चालू आहे. किती किंमत आहे? किंमत किती? 190 एक जोड्याची का? जोड्याची. हां. दोन म्हशी 190 आहे जोड्याची किंमत. चालू त्यांचा व्यवहार. दोन्ही म्हशी तोलावरची आहे. 190 सांगायची किंमत आहे. इकडं पण काही म्हशी व्यापाऱ्यांच्या. तुम्ही घेतली का म्हैस? कोणती म्हैस घेतली? कुठली म्हैस घेतली? ही का? ही घेतली का तुम्ही? कोण गावचे आहे तुम्ही? वलवाडी बडगावचे आहे का? कितीला घेतली? 82,000ला घेतली. तर मित्रांनो म्हैस घेतली शेतकरी 82,000 रुपयाला घेतलेली मित्रांनो म्हैस. व्यापाऱ्याकडून घेतलेली चालू. तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही आता तोलावर आहे नाही तोलावरची म्हैस बघा मित्रांनो मागून आता बरोबर एकदम भरलेली. 8-10 दिवस गेला अजून जाण्याला. 8-10 दिवस घेणार? हो अजून 8-10 दिवस गेले. कोण गावचे तुम्ही? तिकीचे आहे का तुम्ही? ही 82,000ला दिलेली. 82,000. बरं रोख व्यवहार झाला. बरोबर घेणारे. हां ते तुम्ही घेणार आहे का? एकाच गावाची ना तुम्ही? बरोबर चालेल. तर मित्रांनो आजच्या जो बाजारामध्ये आहे ना शेतकरीच्या म्हशी कमी आलेली आहे. जास्त करून सर्वकडे व्यापारीच्या म्हशी. तुम्हाला आपण ज्या कमी किमतीच्या म्हशी होत्या त्या तुम्हाला आपण दाखवलेल्या आहे. काही शेतकऱ्यांनी घेतलेल्या म्हशी होत्या त्या पण आपण तुम्हाला दाखवलेल्या आहे मित्रांनो. आता तुम्हाला मित्रांनो मीना बाजारचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल. मोठ्या मोठ्या धावणीच्या म्हशींचा एक जुना मार्केटच्या पण म्हशीचा व्हिडिओ येईल मित्रांनो. तर आणि संध्याकाळी तुम्हाला आपण लागण म्हशींचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलला. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा. जा तुमच्यासाठी आपण एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवतो. आता सर्व मार्केटमध्ये पाणी मित्रांनो त्यामुळे कसं आहे बाकीच्या म्हशी तिकडे आहे बाकीच्या म्हशी तिकडे आहे वेगवेगळ्या ठिकाणी म्हशी आहे. त्यामुळे एवढ्या कुठं कुठं म्हशी मित्रांनो समजत नाही. म्हणजे बाजार भरलेला आहे पण त्याला कुठं कुठं म्हशी उभी आहे बाकीच्या कुठे आहे बाकीच्या कुठे आहे. त्यामुळे म्हशी व्हिडिओ पण व्यवस्थित काढता येत नाही. आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. ज्यांनी केलेले आपण त्यांचे आभार व्यक्त करतो पण ज्यांनी केलं नाही त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा चॅनलला.